मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य निर्माते भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा यांचा 25 नोव्हेंबर हा जन्मदिवस. मुळात मराठी रंगभूमीवरचे आपण म्हणू शकतो 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील तारणहार म्हणजेच अण्णा पेंढारकर. आपल्या प्रयोगशील दृष्टिकोनातून त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर नवनवे प्रयोग केले. त्यांनी रंगभूमीवर पहिल्यांदा पार्श्वगायनाचा वापर स्वतःसाठी केला. स्वामिनी नाटकासाठी राम मराठे यांच्या आवाजात नांदी रेकॉर्ड करून ती आकाशवाणीच्या अनाउन्समेंट सकट त्यांनी वाजवली. मराठी संगीत नाटकासाठी हिंद्रीत चित्रपटात नावाजल्या गेलेल्या वसंत देसाईंसारख्या मातब्बर संगीतकाराला पंडितराज जगन्नाथ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा संगीत द्यायला लावलं. या आणि अशा पहिलेपणाच्या एक ना अनेक गोष्टी मराठी संगीत नाटकासाठी अण्णांनी केल्या. अर्थात हा प्रवास साधा, सहज आणि सोपा नव्हता. भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. ते मेहनतीला कुठेही कमी पडत नसत, कारण लहानपणी त्यांनी निश्चय केला की आपल्याला गाणं शिकायचंय आणि त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. त्यांची आजी आणि आई त्यांना बापूराव पेंढारकर यांच्या मृत्यूनंतर मुंबईला घेऊन आली. त्यांना संगीताचं शिक्षण घ्यायचंच होतं आणि त्यासाठी त्यांच्या आजी आणि आईनं त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला. समोरच त्यांना गायनाचार्य वजेबुवा भेटले आणि त्यांच्यासोबत ते तिघेही पुण्याला आले. वजेबुवांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि अगदी पहिल्याच दिवशी अण्णांचा आवाज फुटला. पण त्यानंतर अण्णांनी अफाट परिश्रम घेतले आणि आवाज परत मिळवला. त्या काळात रोज सकाळी 5 ते 8 रियाज, मग पर्वतीवर व्यायाम, 10 ते 12 शिकवणी, जेवण, पुन्हा संध्याकाळी 3 ते 8 शिकवणी आणि मग रात्री कुठेतरी गाण्याचा कार्यक्रम ऐकायला जायचं. असं सलग 5 वर्ष सुरू होतं. ते दिवस खरंच खूप आर्थिक अडचणीचे होते. घरी आजी, आई आणि 3 लहान बहिणी, त्यातले 2 अपंग आणि अण्णा. एकच धोतर होतं त्यांच्याकडे. ते रात्री धुवायचे, पंचावर निरायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे वजेबुवांकडे जायचे. अर्थात हेही दिवस सरले. रेडिओच्या कामानिमित्तानं बाबूराव देसाई यांची भेट झाली. त्यांना अण्णांची स्थिती समजली. देसाईंनी संपूर्ण कुटुंबासह अण्णांना मुंबईत आपल्या घरी राहायला बोलवलं आणि ललित कलादर्शचं पुनरुज्जीवन करायला लावलं. त्यासाठी संपूर्ण आधार दिला. बापूरावांचा मुलगाच ललित कलादर्श उभी करतोय म्हटल्यानंतर नानासाहेब फाटक, केशवराव दाते, बाबूराव देसाई असे सारे मागे उभे राहिले आणि पुन्हा एकदा ललित कलादर्श डौलानं उभी राहिली. ललित कलादर्श पुन्हा एकदा उभे राहिल्यानंतर अण्णा पेंढारकरांनी जुनी नाटकं करतानाच नवीन नाटकं सुद्धा करण्यास प्रारंभ केला. विद्याधर गोखले यांच्या मदतीनं त्यांनी पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरी शंकर अशी अनेक नाटकं उभी केली. पण पारंपरिक संगीत रंगभूमी उभी करत असतानाच त्यांनी नव्यानं उभ्या राहणाऱ्या प्रायोगिक रंगभूमीला सुद्धा नव्या अर्थानं उभारी दिली. बहुरूपी, हा खेळ असा, पडछाया यासारखी नाटकं रंगभूमीवर आणलीत. पण अण्णा प्रयोग करण्यापासून कधीच मागे सरले नाहीत, कारण त्यांना तंत्रज्ञानाचं प्रचंड आकर्षण होतं. नवनवीन यंत्र बाजारात आली रे आली की अण्णांनी ती यंत्रे मिळवून त्यावर प्रयोग सुरू केलेच. याच आकर्षणातनं त्यांनी घरात प्रोजेक्टर, स्पूल टेप रेकॉर्डर, नंतरच्या काळात व्हिडिओ कॅमेरा आणला. ही यंत्र, तंत्रज्ञान कसं वापरायचं यांचा सांगोपांग अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कधीही त्याचा वापर केला नाही. टेप रेकॉर्डरच्या साहाय्याने जवळजवळ त्यांनी 350हून अधिक नाटकाचं आणि कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. इतका समकालीन कलाकार कुठल्याही काळात क्वचित आढळतो आणि अण्णा तसेच होते. अभिनयासोबतच दिग्दर्शन, नेपथ्य, छायाचित्रण, नाट्यनिर्मिती अशा अनेक क्षेत्रात अण्णा अगदी लीलया वावरले. त्यांनी संगीत, गद्य अशा सुमारे 51 नाटकांमध्ये भूमिका केली होती. ललित कलादर्श संस्थेतर्फे 14 नाटकांची निर्मिती केलीच. विजय तेंडुलकर लिखित झाला अनंत हनुमंत, यानंतर रक्त नकोमचं प्रेम हवं हे सुरेश खरे लिखित नाटक आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरचं आनंदी गोपाळ ही त्यातली काही प्रमुख नाटकं. पेंढारकर यांच्यावर ग्वाल्हेर गायकीचे सुद्धा संस्कार झाले होते. आई तुझी आठवण येते, जय जय गौरी शंकर या नाटकातलं रमा रमण श्रीरंग हे आपण नाट्यपद ऐकलेलं आहेच. ही अतिशय लोकप्रिय अशी त्यांची पदं. 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटात होनाजी यांची भूमिका पंडित नगरकर तर बाळा यांची भूमिका भालचंद्र पेंढारकर यांनी साकारलेली होती. त्यांच्याबद्दल एक खूप छान आठवण आपल्याला आता मी सांगणार आहे. ललित कलादर्शचा हिरक महोत्सव झाला तेव्हा तो भव्य साजरा करायचा असं अण्णांनी ठरवलं होतं. पण या महोत्सवाच्या काही दिवस आधीच भूकंप झाला आणि सगळा कार्यक्रम थोडासा फसत गेला आणि त्या काळात अण्णांना काही रुपयांचं कर्ज झालं.
पण अण्णांचा हिशोब मात्र चोख असायचा. प्रत्येक नाटकाचं बुकिंग कितीही असलं तरी ठरलेलं जे मानधन आहे ते पाकिटातनं प्रत्येक कलाकाराला मिळत असे. या सुद्धा नाटकाचे पैसे तर द्यावे लागणारच होते. अण्णांचे व्यवस्थापक होते भार्गवराव पांगे. त्यांनी अण्णांना विचारलं की आता हे पैसे परत करण्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था करायला हवी. तेव्हा पांगे म्हणाले की इथनच जवळ एक भाग आहे, तिथे आपल्याला काही कर्जाऊ पैसे मिळतील. आणि मग पांगे अण्णांना तिथं घेऊन गेले. कर्ज देणाऱ्या माणसांना अण्णांना पाहिलं आणि तो पटकन उभा राहिला. तो पांग्यांना म्हणाला की अहो, या देव माणसाला इथं का आणलं? तर अण्णा म्हणाले ते असू द्या, मला इतक्या पैशांची गरज आहे, तुम्ही म्हणाल तितकं व्याज देण्याचा मी प्रयत्न करीन. तो गृहस्थ काहीही न बोलता घरात गेला. त्याने पैसे आणले, अण्णांच्या हातावर ठेवले, स्वतःच्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं, हे भालचंद्र पेंढारकर, अरे यांची नाटकं पाहून आम्ही लहानाचे मोठे झालेले आहोत. पेंढारकर जसे जमतील तसे ते पैसे आणून देतील आणि समजा मध्येच मी मेलो तर त्यांच्याकडे पैशांसाठी जायचं नाही, त्यांच्याकडनं व्याजाचा एक पैसाही घ्यायचा नाही. दरम्यानच्या काळात त्या गृहस्थांचं निधन झालं. त्यांच्या मुलानं कधीही पैसे मागितले नाहीत, पण अण्णांनी मात्र थोडे थोडे करून 20 वर्षात ते पैसे फेडले. कारण दिल्या शब्दांचे अण्णा हे पक्के होते. म्हणजेच आपण म्हणू शकतो की एक श्रेष्ठ रंगकर्मी तर ते होतेच, पण माणूस म्हणून सुद्धा त्यांचं मोठेपण या अनुभवातनं आपल्याला नक्कीच जाणू शकतं. मराठी रंगभूमीच्या इतिहासात कुठल्याही नाट्यसंस्थेनं केला नसेल असा पराक्रम अण्णांनी करून दाखवलाय. तो म्हणजे आपली नाटक मंडळी साथीला घेऊन वर्षभर संपूर्ण भारतात त्यांनी केलेल्या नाटकांचा दौरा. यात मुंबई, वर्धा, जबलपूर, हैदराबाद, बंगलोर, मद्रास, कलकत्ता, इंदूर, भोपाळ, दिल्ली, अहमदाबाद, बडोदा अशा शहरांचा समावेश होता. आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं जवळपास 60 ते 62 नव्या जुन्या मराठी नाटकांचं संपूर्ण आणि निर्दोष असं ध्वनिमुद्रण सुद्धा त्यांनी करून ठेवलेलं आहे. अनेक दुर्मिळ छायाचित्र, ध्वनिफिती, वृत्तपत्रांतली कात्रणं असा रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचा असा संग्रह सुद्धा त्यांनी करून ठेवलेला आहे. अण्णांना विष्णुदास भावे पुरस्कार, सुवर्ण पदक, याशिवाय नाट्य परिषदेतर्फे बालगंधर्व सुवर्ण पदक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा केशवराव भोसले पुरस्कार, जागतिक मराठी परिषदेतर्फे इस्रायल इथं त्यांचा 1996 साली सत्कार झाला होता. संगीत नाटक अकादमी दिल्ली यांच्यातर्फे राष्ट्रीय पारितोषिक त्यांना 2004 साली देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. चतुरंग मुंबईतर्फे जीवन गौरव पुरस्कार असे वेगवेगळे मानसन्मान प्राप्त झाले होते. याशिवाय यवतमाळ इथं 1975 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. बदलत्या प्रवाहानुसार अगदी नवीन नाटककार, नवे संगीत, नवे नेपथ्य या सगळ्यांचा डोळसपणे अभ्यास करणारे आणि स्वतःच्या घरापेक्षा सुद्धा रंगभूमीवर प्राणापलीकडे प्रेम करणारे ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर. खरं तर पेंढारकर घराण्यांच्या सलग 3 पिढ्या मराठी संगीत रंगभूमीची सेवा करीत आहेतच आणि 20व्या शतकातले मराठी संगीत भूमीचे खऱ्या अर्थानं तारणकर असणारे भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा पेंढारकर यांनी आज त्यांच्या नाट्यक्षेत्रातल्या कारकिर्दीविषयीचा आढावा घेण्याचा हा थोडक्यात केलेला प्रयत्न.